बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 121 जागांवर मतदान संपलं असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.13% मतदानाची नोंद झाली आहे। बेगुसरायमध्ये सर्वाधिक 67.32% तर शेखपुरात सगळ्यात कमी 52.36% मतदान झालं। पाटणा शहरात उत्साह कमी दिसला असून कुम्हरार, दिघा आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघात 40% पेक्षाही कमी मतदान झालं। 18 जिल्ह्यातील 1314 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय। 2 उपमुख्यमंत्र्यांसह 18 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बिहारच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान होत असून निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे। बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं। यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूर या आपल्या मूळ गावी पोहोचून मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर त्यांनी शाई लावलेलं बोट दाखवत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचं महत्त्वही अधोरेखित केलं। प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नितीश कुमार हेलिकॉप्टरने मतदान केंद्रावर पोहोचले होते। पहिल्या टप्प्यात राज्यातील अनेक महत्त्वाच्या जागांवर मतदान पार पडलं असून मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात लखीसरायमध्ये मोठा गोंधळ उडाला। उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी बूथ क्रमांक 404 आणि 405 वर त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि आरजेडी कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली असा आरोप केला। बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न होत असून त्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचं ते म्हणाले। सिन्हा यांच्या ताफ्यावर शेण फेकल्याचाही त्यांनी आरोप केला। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये काही जण घोषणाबाजी करत ताफा रोखताना दिसतात। दरम्यान विजय सिन्हा यांनी लखीसरायच्या एसपींवरही संताप व्यक्त केला आहे। कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूल क्रॉस इथं उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री शिवानंद पाटील भेटीला आले असता त्यांच्या वाहनावर आंदोलकांनी चप्पल फेकली आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून मंत्र्यांना सुरक्षितपणे बेळगावकडे रवाना केलं। उद्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची शेतकऱ्यांची घोषणा पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कॅबिनेट बैठक बोलावली होती। सरकार सकारात्मक असल्याचं सांगत मंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2 दिवसाची मुदत देण्याची विनंती केली आहे। राष्ट्रीय जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महुआ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तेजप्रताप यादव यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्यतेबद्दल आपलं मत व्यक्त केलं। ते असं म्हणाले की जर कोणाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत असेल तर ती संधी का सोडतील। 14 नोव्हेंबरला कोण काय होणार हे स्पष्ट होईल। मुख्यमंत्रीपदावर तेजप्रताप यादव यांनी असं विधान केलेलं आहे। बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान भागलपूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजद आणि काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे। राजदला केवळ फ म्हणजे फरोती, र म्हणजे रंगदारी, प म्हणजे परिवारवाद आणि घ म्हणजे घोटाळे एवढंच माहिती असा आरोप मोदींनी केला। बिहारच्या मुली राज्याला पुन्हा जंगलराजपासून मुक्त ठेवण्यासाठी मतदान करतायत असंही ते पुढे म्हणाले। अरिया इथल्या सभेत त्यांनी मोठा जनसमुदाय उपस्थिती पाहून एनडीएच्या विजयाचा दावाही केला। मोदींनी डबल इंजिन सरकारमुळे बिहारमध्ये आयआयटी, आयआयएम, एआयएमएस आणि मोठे पूल आणि केंद्रीय विद्यापीठांच्या प्रगतीचीही यादी वाचली। राहुल गांधी यांनी दाखवलेला कथित ब्राझिलियन महिला मतदाराचा सत्य समोर आलंय। सोशल मीडियावर लॅरिसा नावाच्या मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून माझा फोटो भारतातील मतदानाशी जोडणं हा वेडेपणा असल्याचं ती म्हणते। पोर्तुगीजमधील संदेशात लॅरिसा हिनं मी कधीही भारतात गेले नाही आणि तो फोटो तिच्या तरुणपणी स्टॉक इमेज प्लॅटफॉर्मवर अपलोड झाला होता असं सांगितलंय। तिच्या परवानगीशिवाय त्याचा गैरवापर झाला असल्याचा आरोपही तिने केलाय। एका रिपोर्टरने इंस्टाग्रामवर संपर्क केल्याची माहिती देखील लॅरिसानं दिली। जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत डाव्या आघाडीनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। 4ही महत्त्वाच्या पदांवर लेफ्ट युनियननं क्लिप स्वीप केलाय। अध्यक्षपदी अदिती मिश्रानं 1937 मतांसह अभाविपच्या विकास पटेल यांचा पराभव केला। उपाध्यक्षपदी के गोपिका, जनरल सेक्रेटरीपदी सुनील यादव आणि जॉईंट सेक्रेटरीपदी दानिश अली हे विजयी झालेत। अतिशय अतिटेतीच्या झालेल्या या निवडणुकीत लेफ्ट आघाडीचा मोठा विजय मानला जात असून जेएनयूमध्ये डाव्यांचा झेंडा पुन्हा एकदा फडकलाय। जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना कॅम्पसमध्ये अचानक तणाव निर्माण झाला। लेफ्ट आणि अभाविप समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की होऊन वातावरण तापलं। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता पाहता विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप केला। दोन्ही गटांना वेगळं करत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या मतमोजणीची प्रक्रिया सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात पार पडली।
पतंजलीच्या च्यवनप्राश जाहिरातीवरून निर्माण झालेल्या वादात दिल्ली हायकोर्टानं कंपनीला फटकारलंय। जाहिरातीत इतर ब्रँडचं च्यवनप्राश फसवे असल्याचं म्हटल्यानं डाबरनं मानहानी आणि अन्याय स्पर्धेची याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी इतर ब्रँड्सना फसवं कसं म्हणू शकता, कमी दर्जाचं म्हणा, अडचण काय आहे, अशी विचारणा केली। दरम्यान कोर्टानं अंतर्मित स्थगितीवरील निर्णय राखून ठेवलाय। पतंजलीची जाहिरात च्यवनप्राशच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याचा दावा करते, तर डाबरचा आरोप आहे की ही जाहिरात संपूर्ण उद्योगाची बदनामी करतेय। छत्तीसगडच्या खैरागड छुईखांड गंडई या पोलिसांना मोठं यश मिळालंय। 17 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या कमला सोडी उर्फ तरुणा हिनं आत्मसमर्पण केलंय। 2011 पासून माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या कमलानं दंडकारण्य प्रदेश आणि एमएमसी झोनमध्ये अनेक संघटनात्मक तसंच हिंसक कारवायांमध्ये सहभाग घेतला होता। कट्टर लष्करी सदस्य म्हणून ती भरती, प्रचार आणि पोलीस दलांवरील हल्ल्याचं नियोजन करत होती। पोलीस आणि सुरक्षा दलांच्या सततच्या संवाद आणि पुनर्वसन प्रयत्नांमुळे त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याचं प्रशासनाने सांगितलं। आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झालाय। मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सीआयडीच्या तपासात विषबाधा, हत्या आणि कट रचल्याचे पुरावे समोर आल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी जुबिन यांना विष दिल्याची कबुली दिल्याची माहिती देखील बिस्वा शर्मा यांनी दिली आहे। आरोपींवर हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसआयटीनं मुख्यमंत्री शर्मा यांना अंतरिम अहवाल सादर केला असून तो सध्या सार्वजनिक करण्यात येणार नाही। योग्य वेळीच माहिती जाहीर केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। शबरीमाला मंदिरातील सोन्याला मुलामा चढवण्याच्या कामातील कथित अनियमिततेवर केरळ उच्च न्यायालयानं मोठी कारवाई करत एसआयटीला भ्रष्टाचाराची विस्तृत चौकशी करण्याचे निर्देश दिलेत। त्रावणकोर देवस्थान बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार कायद्याचे कलम लागू होत आहेत का हे तपासून आवश्यक ती कारवाई करावी असं न्यायालयानं म्हटलं। न्यायालयाच्या निरीक्षणात मंदिरातील द्वारपालक मूर्तींना सोन्याचा मुलामा देताना गंभीर अपहार आणि संगनमत दिसून आल्याचं नमूद झालं। 2019 मधील सोन्याच्या चोरीला लपवण्यासाठी 2025 मध्ये पुन्हा मुलामा चढवण्याच्या बहाण्यानं कलाकृती गुप्तपणे चेन्नईला नेल्याचेही संकेत एसआयटीला तपासण्यात सांगितले आहेत। देशातील वाढत्या वायू प्रदूषणावर तातडीची कारवाई व्हावी यासाठी ल्यूक क्रिस्टोफर क्वेंटिनो यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। दिल्लीतील सुमारे 22 लाख मुलांच्या फुफ्फुसांचं अपरिवर्तनीय नुकसान झालं असून प्रदूषणाची स्थिती सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या पातळीवर पोहोचली आहे असा याचिकेत दावा करण्यात आलाय। PM 2.5 आणि PM 10चं प्रमाण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये मानांकनापेक्षा जास्त आहे। हवाई कायद्याची अंमलबजावणी कमकुवत असून GRAP या उपाययोजना अनेकदा विलंबित होतात। कोर्टानं या गंभीर स्थितीवर केंद्र आणि राज्यांना उत्तरही मागितलंय। काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये सुरू असलेल्या ताज्या बर्फवृष्टीमुळे पर्वतीय राज्यांमध्ये हिवाळ्याची तीव्रता वाढली आहे। गुलमर्ग पूर्णपणे बर्फाच्या चादरीत झाकलं जातं पांढरं वंडरलँड बनलंय। बद्रीनाथ, केदारनाथ मंदिरही नव्या बर्फवृष्टीनं पांढरी झाली आहेत। हिमाचलच्या लाहोल स्पिती, किन्नौर आणि कुल्लू इथं तापमान उणे पातळीला गेलं असून ताबूमध्ये -2.2 डिग्री सेल्सिअस, कुकुमसेरीमध्ये -1.8 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलाय। पर्वतातील बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात जाणवत असून दिल्ली, यूपी, राजस्थान, पंजाबसह 7 राज्यांमध्ये तापमान 3 डिग्रीपर्यंत घसरलंय। पुढील 3 दिवस देखील थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे। कमल हसन यांच्या राज कलम फिल्म्स इंटरनॅशनलनं सुपरस्टार रजनीकांत यांच्या थलायवर 173 या पुढील मोठ्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली आहे। सुंदर सी दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील 2 दिग्गजांचा ऐतिहासिक मिलाफ मानला जातोय। हे सहकार्य कमल हसन आणि रजनीकांत यांच्या 5 दशकांच्या मैत्रीचं प्रतीक असून दोघांच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा उत्सव ठरेल असं संस्थेच्या निवेदनात म्हटलं गेलंय। राज कमल फिल्म्सचा 44 वर्षांचा प्रवासाचा हा भव्य सोहळा 2027च्या पोंगलमध्ये रेड जायंट मूव्ही तर्फे प्रदर्शित होणार आहे। ऑनलाईन बेटिंग ॲप IXBetच्या जाहिरातींशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या 11.14 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे। जाहिरातींच्या मोबदल्यातून मिळालेला पैसा गुन्ह्यातून उत्पन्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। ईडीनं युवराज सिंग, रॉबिन उत्तपा, सोनू सूद, मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा यांच्यासह अनेकांची चौकशीही केली आहे। सेलिब्रिटींकडून बँक खातं आणि व्यवहारांची माहितीही मागवण्यात आली आहे। अभिनेत्री उर्वशी रावतेला हिला देखील समन्स पाठवण्यात आलं होतं। या प्रकरणातील आणखी काही व्यक्तींची चौकशी अजूनही बाकी आहे।
विश्व विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत प्रशिक्षक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी ही भेट अवास्तव आणि अविस्मरणीय असल्याची खास प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सोबत मनमोकळा संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. मुजुमदार यांनी हा क्षण आम्हा 37 जणांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असंही म्हटलं. विश्वविजेत्या खेळाडूंना मिळालेल्या या सन्मानामुळे संघाच्या उत्साहात देखील मोठी वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रपतींनी संघाचं अभिनंदन केलं. महिला टीमनं इतिहास रचला आणि त्या तरुण पिढीसाठी आदर्श बनल्यात असं त्यावेळी त्या म्हणाल्या. या खेळाडू विविध प्रदेश, सामाजिक पार्श्वभूमी आणि परिस्थितीचं प्रतिनिधित्व करतात, मात्र त्या एकत्र येऊन टीम इंडिया बनतात असंही त्या पुढे म्हणाल्या. राष्ट्रपती भवनातील या भेटीत खेळाडूंच्या कामगिरीचं विशेष कौतुक करण्यात आलं आणि त्यांच्या विजयानं देशभरात उत्साहाचं वातावरण देखील निर्माण झालं. फिलिपिन्समध्ये कालमेघी वादळानं प्रचंड हाहाकार माजवला असून 241 जणांचा मृत्यू झालाय, तर 127 जण बेपत्ता आहेत. पूर आणि वाऱ्याच्या तडाख्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी देखील जाहीर केली आहे. या वादळामुळे 20 लाख लोक प्रभावित झाले असून 56 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं. सेबू प्रांतात सगळ्याधिक नुकसान झालं असून वीज आणि दळणवळण सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. सलग भूकंप आणि फेंगेनशन सारख्या वादळांनंतर कालमेघी ही गेल्या काही वर्षातील सगळ्यात मोठी आपत्ती ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कचे नवनियुक्त महापौर जोहरान ममदानी यांची खिल्ली उडवली आहे. तो न्यूयॉर्कर मंडानी किंवा त्याचं नाव काही असो, तो ट्रान्सजेंडर हक्कांचा समर्थक असल्याची टीका देखील ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ममदानी यांना कम्युनिस्ट असं म्हटलंय. जर तुम्हाला काँग्रेसमधील डेमोक्रॅट्स अमेरिकेचं काय करायचं आहे ते पाहायचं असेल तर फक्त न्यूयॉर्कमधील निवडणूक निकाल पहा, जिथे त्यांच्या पक्षानं देशातील सगळ्यात मोठ्या शहराच्या महापौरपदी एका कम्युनिस्टला बसवलं अशी टीका ममदानी यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. शहराच्या फायद्यासाठी ट्रम्प सोबत काम करेन, पण न्यूयॉर्करांना लक्ष केल्यास लढेन असं म्हणतात नवनिर्वाचित न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी. असं म्हणत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीनंतर न्यूयॉर्क शहरातील राजकारण चांगलंच तापलंय. ममदानी यांनी एका वाक्यात असंही म्हटलंय की न्यूयॉर्क शहराला फायदा होत असेल तर मी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत काम करेन, पण याच वेळी त्यांनी न्यूयॉर्कच्या नागरिकांना लक्ष केलं तर मी त्यांच्याशी लढेन असाही इशारा दिला. बांगलादेश नेपाळनंतर आता पाकिस्तानात तरुणांना आंदोलन पुकारलंय. मोठ्या प्रमाणात युवक सरकार विरोधात आक्रोश करत रस्त्यावर उतरलेत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये काही आठवड्यांपूर्वी हिंसक आंदोलन झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडालाय. शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी करत जेन झी रस्त्यावर उतरली आहे. सुरुवातीला हा विरोध फी वाढ आणि मूल्यांकन प्रक्रियेच्या विरोधात होता. शांततापूर्ण मोर्चे निघाले होते, परंतु आता हे आंदोलन शहबाज शरीफ सरकार विरोधात केलं जात आहे. कॅनडा सरकारनं पुढील 3 वर्षांसाठीचे आपले व्हिसा नियम खूप कठोर केलेत. परदेशातून येणारे विद्यार्थी आणि तात्पुरत्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. कॅनडानं विद्यार्थी व्हिसाची मर्यादा जवळपास 50% कमी केली आहे. यापूर्वी जेवढ्या मुलांना प्रवेश मिळत होता त्याऐवजी आता दरवर्षी फक्त 1.50 ते 1.55 लाख मुलांना शिक्षणासाठी कॅनडामध्ये प्रवेश मिळेल. गेल्या वर्षीपर्यंत कॅनडामध्ये 10 लाखांहून अधिक विदेशी प्रवासी विद्यार्थी होते. त्यामुळे तिथे राहण्याची आणि शिक्षणाची समस्या वाढली होती. त्यामुळेच आता सरकारनं ही मोठी कपात केली आहे. थायलंडमधील मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेदरम्यान वाद पाहायला मिळाला. मिस युनिव्हर्स थायलंडच्या संचालक नवाद इट्सार ग्रिसेल यांनी स्टेजवर मिस मेक्सिको फातिमा बॉशला फटकारत मूर्ख असं म्हटलं. सोशल मीडियावर जाहिरात शेअर न केल्यानं संचालक नवाद इट्सार ग्रिसेल संतप्त झाल्या होत्या. या घटनेनंतर मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने नवादच्या वर्तनाचा तीव्र विरोध केला. त्याला दुर्भावनापूर्ण आणि अनादरपूर्ण असंही म्हटलं. सोशल मीडियावर नवाद यांचा मोठ्या प्रमाणात निषेधही व्यक्त झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी करून माफी देखील मागितली आहे. जपानने अस्वलांना पकडण्यासाठी अनेक भागात स्वसंरक्षण दल तैनात केलंय. एप्रिलपासून अस्वलांचे 100हून अधिक हल्ले झालेत, ज्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झालाय. लोकांना घरात घंटा ठेवण्याचा सल्ला दिला गेलाय. बहुतेक मृत्यू अकिता प्रिफ्केक्चर आणि शेजारच्या इवाते या शहरात झालेत. यावर्षी अकितामध्ये अस्वल दिसण्याचं प्रमाण 6 पटीने वाढून 8000हून अधिक झालेले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यानं प्रांतीय राज्यपालांनी लष्कराला पाचारण केलं. एसडीएफचं सैन्य काझुनो शहरात पोहोचलं, जिथे ते अस्वलाला पकडण्यासाठी स्टीलचे सापळे लावतायत. स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करतायत.
पाकिस्तानचा शहबाज सरकार संविधानात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. शहबाज शरीफ संविधानातील 27वी दुरुस्ती आणण्याची तयारी करत असून त्यामुळे लष्कर प्रमुखांना अधिक अधिकार मिळू शकतात आणि प्रांतीय निधी कमी होऊ शकतो. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर 2027 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे असं मानलं जाते की सरकार या दुरुस्तीचा विचार करू शकतं, ज्यामुळे त्यांना आजीवन सत्ता मिळेल. मात्र इम्रान खान यांच्या पक्षानं याला विरोध दर्शवला आहे. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय. येत्या फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये परदेशी संस्थांचा हस्तक्षेप वाढतोय. विशेष करून बांगलादेशच्या निवडणुकांमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप अधिक वाढत असल्याचा आरोप केला जातोय. नुकताच अमेरिकेने बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये गैरसरकारी संस्था इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट आणि नॅशनल डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूट पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. बांगलादेशच्या राजकीय तज्ज्ञांच्या मते या संस्था अमेरिकेच्या राजकीय अजेंडाचा भाग आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेसाठी बैठकीचे आयोजन केलं जात आहे. अशातच पाकिस्ताननं तालिबानला उघड धमकी दिली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना प्रश्न विचारला की तालिबानसोबत बैठक अयशस्वी ठरल्यास पाकिस्तान काय करेल. यावर उत्तर देताना जर ही चर्चा निष्फळ ठरली तर युद्ध होईल असं विधान ख्वाजा आसिफ यांनी केलं. या विधानामुळे वातावरण अजून तापलं असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.